भोर तालुक्यातील या सीझनचं पहिलं मैदान या ठिकाणी संपन्न झालं। आजच्या या मैदानाला 750 बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला। त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद। आजच्या भव्य दिव्य अशा मैदानाचे एकूण 75 फेरे, 9 सेमी आणि 1 फायनलचा फेरा या ठिकाणी स्वच्छ प्रकाशात पवनाला आणि त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी आणून दिलाय। आणि आजच्या भव्य दिव्य अशा जय हनुमान केसरी मैदानातील 9 नंबरची मानकरी ठरलेली गाडी, तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न पिरसा प्रसन्न विराट अविनाश मोर्या प्रसन्न सुरेश सेठ भोसले मोरगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 9वा क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पळाली। गोकुळ शेठ मोडक वडकी, बापू शेठ आंबेकर, सुजित भोसले मोरगाव यांचा सिस्टम पळाला आणि त्यांच्या सोबत श्रीदा निखिल शेठ भाडळे, बापू शेठ आंबेकर, जगदीश बापू शिंदे, सनी ड्रायव्हर यांचा राजा पळाला। राजा आणि सिस्टम याच्या भव्य दिव्य मैदानातील 9 नंबरचे मानकरी ठरले। शिस्तबद्ध असं मैदान, कुठल्याही गाडी मार्गावरती अन्याय झाला नाही असं पारदर्शक या ठिकाणी मैदान। आणि आजच्या जय हनुमान केसरी भोरकरांच्या मैदानातील 8 नंबरचा मान पटकावला। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी आई गावदेव प्रसन्न, सोमदाई माता प्रसन्न बिबेवाडी, मसाला प्रसन्न, चंद्या लक्षा फॅन्स क्लब बिबेवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 8वा क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पळाली। सिया समीर शेडवाडकर दरेवाडी, अजित शेठ जगदाप मोरगाव यांचा भोळा शंकर पळाला आणि त्यांच्या सोबत साहिल प्रतिष्ठान द्वारे, हेमंत शेठ पुरवले द्वारे यांचा हरण्या पळाला। हरण्या आणि भोळा शंकर आजच्या भव्य दिव्य मैदानातील 8 नंबरचे मानकरी ठरले। आजच्या भव्य दिव्य अशा मैदानातील 7 नंबरचा मान पटकावला। तास क्रमांक 9 वरून धावलेली गाडी चतुर्मुख प्रसन्न पृथ्वीराज नेसे डिंबळे खेड शिवापूर शिवरे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 7वा क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पळाली। पृथ्वीराज गणेश डिंबळे खेड शिवापूर शिवरे यांचा भारत पळाला आणि त्यांच्या सोबत संदीप तोडकर कुडाळ, सुजित शिवणकर खर्शी, प्रदीप चव्हाण मर्डे यांची रायफल पळाली। रायफल आणि भारत आजच्या भव्य दिव्य मैदानातील 7 नंबरचे मानकरी ठरले। भव्य आणि दिव्याच्या मैदानातील 6 नंबरचा मान पटकावला। तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी गोरक्षक पंडितदादा मोडक वडके, कुमारी सई विवेक भाऊ मोडक वडके या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 6वा क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पळाली। पंडितदादा मोडक वडकी, सई विवेक मोडक वडकी यांचा बैजा पळाला आणि त्यांच्या सोबत परवा निखिल शेठ गोळे, प्रवीण शेठ दसवडकर, शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट ट्रेन पळाली। बैजा आणि बुलेट ट्रेन आजच्या भव्य दिव्य मैदानातील 6 नंबरचे मानकरी ठरले। सुंदर असा शिस्तबद्ध मैदान आणि आजच्या या भव्य दिव्य अशा मैदानातील जय हनुमान केसरीचा 5म क्रमांकाचा मान पटकावला। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी योगीराज स्पोर्ट 4, रुदीप शेठ पवार रावडी, साहिल शेठ बांदल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 5म क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पळाली। अडबलनाथ प्रसन्न दांगवडीकरांचा सर्जा पळाला आणि त्यांच्या सोबत गोरक्ष वैले, संजू अण्णा वैले, त्रिशा निखिल शेठ बोरकर, धनुभाऊ काळे, फंट्या ग्रुप ब्राह्मणी यांचा मल्हार पळाला। मल्हार आणि सर्जा आजच्या भव्य आणि दिव्य मैदानातील 5 नंबरचे मानकरी ठरले। एक शिस्तबद्ध आणि पारंपरिक या ठिकाणी परंपरा जोपासणारा जय हनुमान तरुण मंडळ भेलकेवाडी आणि आजच्या जय हनुमान तरुण मंडळ भेलकेवाडीकरांच्या मैदानातील 4 नंबरचा मान पटकावला। तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी पूर्वा संतोष उतरवली सरपंच या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 4र्थ क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पळाली। प्रियांक आनंदर तारेकर, स्मित वैभव शेठ पाटील, सर्वेश पाटील, विजय कबुले शिरवळ यांचं वादळ पळालं आणि त्यांच्या सोबत रोहिदास मामाश्री शेडगे, रुद्रा पक्षा भुगाव, काव्या मंगेदादा चोंदे भुगावकरांचा नाचा। वादळ आणि नाचा आजच्या भव्य आणि दिव्य मैदानातील 4 नंबरचे मानकरी ठरले। आजचं भव्य दिव्य एक शिस्तबद्ध असं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये 3य क्रमांकाचा मान पटकावला। ना कुणाच्या आद्यात ना कुणाच्या मध्यात आणि बऱ्याच दिवसानं गाडी फायनलला पात्र ठरली। तास क्रमांक 6 वरून पाली गाडी श्री नाथसाहेब प्रसन्न भैया ड्रायव्हर गुणावरे या गाडीचा आजच्या जय हनुमान केसरी मैदानामध्ये 3य क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पळाली। अमर शेठ साळुंके, माऊली फॅन्स क्लब वाटार यांचा माऊली पळाला आणि त्यांच्या सोबत आदित्य राहुल दादा कुल, आमदार
दौंड तालुका यांचा बिबट्या पळाला. बिबट्या आणि माऊली आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील 3 नंबरचे मानकरी ठरले. आणि शेवटच्या या फायनलच्या फेऱ्याला खरोखर डोळ्याचं पारणं फिटणारी लढत पाहायला मिळाली. सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या फायनलच्या फेऱ्याला. जय हनुमान केसरी मैदानातील फायनलचा फेरा पळवणारा आणि 2 गाड्यांमध्ये अटी आणि तटीची लढत झाली. आणि आजच्या मैदानातील द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचा मान या ठिकाणी 2 गाड्यांना विभागून देण्यात येणार आहे. तास क्रमांक 5 आणि तास क्रमांक 7 या 2 गाड्यांना द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचा मान विभागून देण्यात आला. 5 वरती गाडी पाली रोटमला पासून लवळे रवी रंगनाथ मोकर लवळे एक शिंगी वादळ फॅन्सला मुळशी. आणि 7 वरती गाडी पाली भैरनाथ पासून सिद्धनाथ पासून मरीमाता पासून डबल इंदगत्री सूर्या सम्राट ग्रुप माळेवाडी निसर्ग गार्डन कात्रज पुणे या 2 गाड्यांना सामना निकाल देण्यात आला. सुंदर अशा 2ही गाड्या पाहिल्या. निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगरे सुनील नाना मांगरे यांचा सप्त इंदगत्री सुंदर उप बॉस पाला. आणि देवीला सूर्या सम्राट ग्रुप माळेवाडीकरांचा चालू सीझनचा या ठिकाणी गुलालाचा बादशाह सम्राट पाला. आणि दुसरी गाडी सामन्यातली पाहिली आराध्या गणेश अनपट वाई बलमा ग्रुप भाकरवाडी यांचा खंड्याबाई. आणि जतुरीला पाला मनीष शेठ भालेकर रमेश शेठ दिसले पनवेल अंकुशभाऊ खरमुळे तेजस शेठ खुसपे फलटण यांचं वादळ खंड्या सुंदर आणि सम्राट आजच्या जय हनुमान केसरी भोरकरांच्या मैदानातील 1 आणि 2 क्रमांकाचे विभागून क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद.